आज आपण करतोय तांदळाच्या पापड्या। आता ते पीठ कसं तयार केले ते मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगणार आहे। मी या ग्लासाने 1 ग्लास तांदूळ मी घेतले, स्वच्छ निवडून अगदी 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि नंतर ते भिजत घातले। ते पूर्ण 3 दिवस भिजवले। तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मी ते सुकवायला ठेवले चाळणीतून काढून आणि नंतर त्याचं मिक्सरला पीठ तयार करून घेतलं। बारीक चाळणीने ते चाळून घेतले। आता हे पीठ आपलं एवढं तयार झाले त्या 1 ग्लासाचं। आता आपण याच्या 1.5 पट पाणी आपण उकळायला ठेवणार आहोत। खसखस घेतली आहे 1 चमचा असेल पोहे खाण्याच्या चमच्याने, जिरे आहेत अर्धा ते पाऊण चमचा असतील आणि हे मीठ घेतलंय आपल्याला पापड्याच्या मापाने। हा पापड खारा आहे। जिरे फक्त आपण शेवटी टाकणार आहेत, पण पाणी उकळल्यावर आपण खसखस, मीठ आणि पापड खारा हे तिन्ही जिन्स टाकून घेणार आहोत। पाण्याला आपल्या उकळी आली आहे, पाणी आपलं मस्त उकळलेलं आहे। आता आपण यात हे पीठ टाकून घेणार आहे आणि हटवून घेणार आहे। हलवण्याची मेहनत आपण घेणार आहोत जेणेकरून गाठी वगैरे होणार नाही। अगदी आपण कुरडयाचं चिक हटतो तसंच मी याला हटवून घेते। आता आपण याला शिजवून घेणार आहोत, चांगलं झाकण ठेवणार आहोत। 5-1 मिनिटाने 2 वेळा तरी हलवून घेऊया। अगदी त्याला 10-12 मिनिट तरी मी शिजवणार आहे। 10 मिनिट आपण हा चिक शिजवून घेतलाय। आपण घेतलेलं जिरं आहे ते टाकून घेऊ, सगळीकडून आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि आता आपण याला थोडंसं थंड करून मग याचे पापड आपण करून घेऊया। थोडंसं थंड करू कारण आपण प्लास्टिकच्या पेपरवर ते पापड घालणार आहोत, त्यामुळे थोडं थंड होण्याची आता आपण वाट बघूया। हे असं पीठ मी संपूर्ण थंड करून घेतले। आता त्याचे तूप लावून हाताला थोडेसे छोटे छोटे गोळे घेते आणि पुरी यंत्रातून आपण 1-1 पापड असा प्रेस करून तयार करून घेणार आहोत। बघू शकता हे असा पापड आपण तयार करतोय। छोटा गोळा घ्यायचा आणि मस्त दुहेरी प्लास्टिकचा पेपर आहे त्यामध्ये मी हा पापड प्रेस करून घेते। छान असा आपला पापड तयार होतोय। तेवढ्या 1 ग्लास पिठाचे तांदळाचे पापड आपले 30 ते 32 पापड आपले तयार झालेत। चला तर याला आता आपण कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेऊया। बघू शकता आपल्या 1 ग्लास तांदळाच्या पिठापासून एवढे आपले 30 ते 32 पापड झालेत तयार। छान आपण त्यात जिरे, खसखस वगैरे टाकून मस्त त्याला छान खमंग बनवले। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।